नेवासा फाटा येथे एकलव्य जयंतीचा जल्लोष, नाना बर्डे यांच्या नेतृत्वात तालुक्यात विविध कार्यक्रम। एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशानुसार तसेच तालुकाध्यक्ष नाना बर्डे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यात विविध ठिकाणी एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नेवासा फाटा येथे जागतिक आदिवासी दिन व एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना समाजातील महिला, युवक, युवती आणि नागरिकांनी संघटित होऊन सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले। एकलव्य यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा समाजाने स्वीकार करून नव्या पिढीला शिक्षण व संघटनेची ताकद देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे आयोजक नंदू बर्डे व ओम बर्डे यांनी जयंती सोहळ्याचे नियोजन केले। त्यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला। जयंतीनिमित्त नेवासा फाटा परिसरातून एकलव्य चौक येथे एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच नेवासा फाटा येथील बजरंग चौक, अहिल्यादेवी चौक, शिव महाराणा प्रताप चौक, राजमुद्रा चौक, आंबेडकर चौक या सर्व चौकांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। तसेच कार्यक्रम उत्साहपूर्ण मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे नेवासा फाटा परिसर दुमदुमून गेला। महिला, युवक आणि युवतींच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। यावेळी गावचे सरपंच सतीश दादा निपुंगे तसेच पोलीस पाटील आदेश साठे, पत्रकार बादल परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी एकलव्य जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला उत्तम विटकर, तालुकाध्यक्ष नाना बर्डे, तालुका उपाध्यक्ष पोपटराव सोनवणे, नंदू बर्डे, ओम बर्डे, ग्रामीण रुग्णालय वाहन चालक अनिल मोरे, रघु अहिरे, अंबादास अहिरे, लहू सोनवणे, बाबासाहेब शिंदे, अशोक मोरे, भाऊराव अहिरे, दत्ता पवार, कुमार माळी, अनिल पवार, चिमाजी अहिरे, सुनील गायकवाड, राम पवार, महेश पवार, नितीन अहिरे, संदीप पवार, विकास सोनवणे, दशरथ मोरे, महेंद्र माळी, निवृत्ती बर्डे, सुनील बाबा अहिरे, बाबासाहेब अहिरे, सागर अहिरे, बारक्या अहिरे, भाऊ अहिरे, सुकान समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे, ग्रामपंचायत सदस्य विजय कांबळे, चेतन विटकर, माऊली वाघुले, अशोक शिंदे, विजय शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व एकलव्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुकाध्यक्ष नाना बर्डे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यात एकलव्य जयंतीचा उत्साह दिसून येत असून विविध गावांमध्ये जयंतीनिमित्त सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। नेवासा फाटा येथील कार्यक्रमात समाजबांधवांनी दाखवलेली एकजूट आणि उत्स्फूर्त सहभाग हा संघटनेच्या वाढत्या संघटनशक्तीचे दर्शन घडवणारा ठरला। जी लोक वनवासी म्हणतात, महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 1.5 कोटीपेक्षा अधिक आदिवासी समाज असणाऱ्या या महाराष्ट्रातल्या 9 ऑगस्टच्या दिवशी साधं ट्विट करून शुभेच्छा सुद्धा दिलेल्या नाही। ही गोष्ट ध्यानात राहील। डीजे पुढे नाचताना बी ध्यानात राहील का? ह्या सगळे नाच या लोकांना आपली विनंती आहे, हे नाच गाणं करताना ही एक गोष्ट ध्यानात ठेवावी की 9 ऑगस्टच्या दिवशी आदिवासी विकास मंत्र्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या नाही। महाराष्ट्र सरकारनं आदिवासी दिन साजरा केला नाही, जो की 1994 पासून आदिवासी विकास विभाग सरकारच्या वतीनं आदिवासी दिन साजरा करतो। तो हे विचाराचं सरकार आले तेव्हापासून तो होत नाही। एक गोष्ट आपण, दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे, सदसद विवेक